यहाँ फिर से एक अनाउंसमेंट हो रहा है, जो फाइनल का क्वालिफायर होगा वो दौड़ के यहाँ डिसाइड होगा। तीन टीम में से एक एक प्लेयर आएगा, जो 3 रन दौड़ेगा, जो सबसे फर्स्ट आएगा वो क्वालिफाई होगा फाइनल के लिए। और जो काढ लांबून काढ ट्रॉफी सर्व सोमने ती घेतली आणि त्यांना पण 11च होते. मग त्यांच्याकडून ती घेतली माईकवरती. एक पुणेवाल्यांनी नेली, राजला द्यायला नेली. आत्ता चालू झाला भाई. तेव्हा पण चालूच होता आवाज, दोन्ही पण बंद. काय बोलायचं, क्वालिफिकेशनसाठी 4 रन मारायचे, ते लोक 3 बोलले. पक्का ना. फायनलच्या क्वालिफिकेशनसाठी 4 धावा धावून काढायचे आहेत प्रत्येक कर्णधाराने आपल्या संघासाठी. प्रत्येक खेळाडूने 4 धावा धावून काढायच्या आहेत आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी.
अनाउन्स करा 4 धावा काढायच्या. फायनल मध्ये तर कोणाकोणाची निवड झालेली आहे. फणस कोण सांगू कोण आले कोण आले. रोहन फणस कोण संघाचं करतोय नेतृत्व. सर्वांनी बाहेर या आधी. या ठिकाणी रोहन दादांचं आगमन झालेलं आहे. रोहन दादा आपलं देखील स्वागत आम्ही करतो. चला कोण करते नेतृत्व. फणस कोण कडून कोण आले धावायला. समीर जगताप आले. तर पितळवाडी संघाकडून कोण आलेले. पितळवाडीकडून कोण आले. पितळवाडी दिनेश आलेला आहे. आडनाव दिनेश झाडाने. आणि अजून राहिलेला अजून एक खेळाडू कुडपण कडून कोण आले. मयूर मयूर आलेला आहे. तिघांनी आतमध्ये जा लवकर. रन फॉर टीम. आता धावायचे आपल्या संघासाठी. धावा धाव. क्रिकेट राजा थांबला तो संपला. आणि आता इथे धावायचं आहे. रेडी फॉर फाईट अँड अंपायर आर रेडी. इथं विनंती असेल बाकीच्यांनी अगदी साईडला उभं राहायचंय. खांदे धावणारे 3 खेळाडू फक्त क्रीज वरती दिसतील. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. लेगच्या दिशेने जे उभे आहेत त्यांनाही बाहेर यायचंय. या इकडचे जे लेग साईडला उभे आहेत त्या लोकांना अगदी बाहेर व्हायचंय. कॅमेरा येतोय प्लीज बाहेर व्हा. पंच आपण तयार राहायचंय. संयोजक कमिटी आपण देखील तयार राहायचं आहे. नियम असा आहे 3 धावा पहिल्यांदा कोण काढणार आहे. थांबा काउंट करू इकडं आपण. कृपया विनंती असेल अंपायर व्यतिरिक्त क्रीज वरती 3 फिल्डर आणि अंपायर असतील. बाकीच्यांनी साईडला व्हायचंय. काउंट कोण करणार तिकडे बोला. 4 रन धावायचे. छत्रपती शिवाजी महाराज की. 4 रन धावायचे ते सांगा. कृपया शांतता राखा. या ठिकाणी सिंगर स्पोर्टचे मालक आदरणीय रोहनदादा करंजकर दारांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत. सिंहगड Who will make it? This has to run 4 runs for the mega finale entry. And here we go. Still there is a slight agitation onto the ground here. The qualifier for the final will be decided on the running of the 4 runs. Who will be the first? They will be qualified for the great finale of the Champion Trophy 2024. Season 2 hosted and live at Chhatrapati Shivaji Maharaj Ground, Warjamalwadi. सायलन्स प्लीज. आता सर्वांनी शांत राहायचे. कीप सायलन्स. आणि आता बघायचे पहिली धाव काढली. दुसरी ही धाव काढायची आहे. आणि 3 धावा कंप्लीट. 4थी धाव शेवटची धाव काढण्यासाठी कोण असेल पुढे. आणि धाव कंप्लीट. कोण असेल फायनलला. अँड या स्पर्धेचा पहिला फायनल ठरलेला आहे तो कुडपण गोइंग टू फायनल. वॉटर रन. What excellent running that was. We are checking. We will give the final decision after checking. We will waiting for the confirmation there. Still we are waiting for the confirmation. The umpire has signaled the third umpire there. Wait for the some moments here. Requesting all of you, just wait for the moment. Just check all the corners of the pitch there. What an excellent running by the KBR Kudpan player who was just settled for the KBR Kudpan have settled for the mega finale of 2024 Champion Trophy Season 2. Congratulations to the KBR Kudpan here. We are officially announcing that the KBR Kudpan has entered into the mega finale of 2024 Champion Trophy Season 2. तर या ठिकाणी आपण आता टॉस करणार आहोत.
पुणे आणि मुंबई कॅप्टन टॉस साठी समोर या आणि हा टॉस It was करण्यासाठी slightly helpful for that who jumped and reached into the mega finale. Great efforts by the KBR Kurpan. The name of that player should be announced. तर या ठिकाणी आपण टॉस करतोय आदरणीय रोहन दादा कृपया विनंती असं सर्वांनी बाहेर व्हायचंय जो प्रेक्षणीय सामना होणार आहे. तर या ठिकाणी टॉस आरवून करतो आहोत. या ठिकाणी सिंहगड स्पोर्टचे मालक आणि सिंहगड रोड प्रीमियर लीगचे आयोजक सामान्य रोहनदादा करंजकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आपण आता टॉस करतो आहेत. मुंबई आणि पुणे सर्व रेडी आहेत आणि सिंहगड रोड प्रीमियर लीगचे जनक प्रमुख आयोजक रोहनदादा करंजकर यांच्या हस्ते आता टॉस होतोय. सह्याद्रीचे शिलेदार भिडणार आहे. मावळे आम्हीच लढणार साखर शिवबाचे राहणार आणि पहा दोन्ही कॅप्टन पुणे आणि मुंबई नातं जपायचे म्हणजे खेळही दाखवायचा आहे. दोन्ही बाजू या ठिकाणी आपल्याला सांभाळायच्या आहेत. दिस इज अ टॉस टाइम. आदरणीय रोहन दादा करंजकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते इथे सिंहगड स्पोर्टची बॅट मॅन ऑफ द सिरीजला एक आकर्षक बॅट आहे सिंहगड स्पोर्ट्स कडून. स्पोर्ट्स बेस्ट क्वालिटी क्रिकेट बॅट रोहन करंजकर. त्याचबरोबर किरण भाऊ पोकळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील स्वागत. तर आता या ठिकाणी टॉस केला जात आहे. टॉस टाइम आणि दोन्ही कॅप्टन द कॅप्टन ऑफ मुंबई कॅप्टन या मुंबई पुणे किती वरची द कॅप्टन ऑफ पुणे बिग स्पोर्ट्स संकेत सुतार अँड कॅप्टन ऑफ मुंबई सचिन उत्तेकर. 3 का 4 मुंबईचे कॅप्टन कोण आहे? अमित गडगे. कॅप्टन ऑफ मुंबई अमित घाडगे सर अँड कॅप्टन ऑफ पुणे संकेत सुतार. आणि दोन्ही संघ तयार आहेत रॉक करण्यासाठी. पुण्याच्या पुण्यनगरीचा संघ पुणे तिथं काय होणे तयार आहे. भन्नाट मॅच अँड ग्रँड मॅच. आणि सर्वात आधी वेलकम करूयात आपण चलो तयार आहोत आपण. स्वागत करूया दोन्ही संघांचं टाळ्याच्या आवाजामध्ये. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नक्कीच उत्साह नक्कीच आपल्याला बघायला मिळतो इकडे. द कॅप्टन ऑफ मुंबई नक्कीच दोन्ही संघ तयार आहेत. रेडी फाईट होती आणि ग्रँड एंट्री होणार आहे. आयोजकांना विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करा. वेळ याच्यात घालवाल तर आपल्याला पुढे खूप काम बाकी आहे. चॅम्पियन ट्रॉफी प्रेक्षणीय सामना सह्याद्री पुणे वर्सेस सह्याद्री मुंबई. आणि आता जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी झाल्या पाहिजेत. पुण्याची शान पुणे आणि मुंबईची शान सह्याद्रीचे शिलेदार मुंबई. हा काय प्रकार आहे.
ग्रँड एंट्री होतीये दोन्ही संघांची आणि खूप चांगला माहोल आहे इकडे. क्रिकेट चॅलेंज अँड क्रिकेट इज एव्हरीथिंग. क्रिकेट फॉर एव्हरीथिंग. क्रिकेट आणि बघू शकता दोन्ही संघ. मेन इन ब्ल्यू मुंबई अँड मेन इन येल्लो टीम पुणे. ज्या मॅचची सर्वांना उत्सुकता लागली होती तो मॅच आणि ती मॅच ग्रँड एंट्री. द कॅप्टन ऑफ पुणे संकेत सुतार, रुपेश चिकणे, समीर जगताप, संदीप जगताप, गणेश रिंगे, वैभव उत्तेकर, अखिलेश कदम, राज सुर्वे, प्रदीप चिकणे, सत्यवान चिकुणे आणि राज निकम हे 11 खेळाडूंची निवड पुणे संघामध्ये झालेली आहे. मुंबई संघाची प्लेइंग 11 द्या. मुंबई संघ प्लेइंग 11 द्या तुमची. तुमच्याकडे दिले का मुंबई संघाची प्लेइंग 11? हा तुम्ही राहू दे रिलॅक्स व्हा जर त्यांचं काय नाही. तुम्ही नका ते त्यांना काय करायचं ते करू दे. हा जाऊ दे त्यांना काय करायचं ते करू दे. स्पर्धेचा विचार केलात तर आज कुडपण संघाने दाखवून दिले की उंच शिखरावर जाण्यासाठी झेप घ्यावी लागते आणि शेवटच्या अगदी अंतिम क्षणाला जो धावपट्टू होता त्याने एक झेप घेतली आणि आपण उंच शिखरावर जाण्यासाठी किती मेहनत करायला लागते हे दाखवून दिलं. सर्वांना विनंती आहे सामना लवकरात लवकर स्पीडअप करा. आनंद दादा लवकरात लवकर.
एक ठेव. कर्णधारांनी लक्ष द्या. होणारा सामना हा 4 ओव्हरचा होईल. लवकरात लवकर लवकरात लवकर. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. पुणे विभाग आपलं पुणे विभाग कोणाचं रे? रोहन दादा करंजकर यांचा इथं सन्मान होत आहे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व दुसरे रविदादा सुर्वे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. इथे कॅमेरामॅन प्लीज कमेंट बॉक्स. सन्मान इथे पार पडताना रविदादा सुर्वे यांच्या हस्ते चलिए जुड़ते हैं पवार सर के साथ. एक जो अगला बड़ा हाई वोल्टेज मुकाबला जो 2 रीजन को इकट्ठा करेगा, जो पुणे भिड़ेगी मुंबई से, जहां पुणे होगा यजमान और मुंबई जो मेहमान है यहाँ, तो देखने लायक होगा. लास्ट टाइम शिकस्त मिली थी पुणे टीम को, क्या उसी के तहत जाके आज बराबरी पे ये रुकेगा? बड़ी जिम्मेदारी होगी. ये मैच होगा 4 ओवर का. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे मुंबई टीम. रुपेश आणि समीर
आणि या मॅचचे पंच या मॅच पंच म्हणून काम पाहतील नितीन निक्कम साहेब आणि पांडुरंग चिकणे साहेब. स्क्वेअर लेग अंपायर असतील नितीन निक्कम साहेब आणि ऑफिड अंपायर जे असतील पांडुरंग चिकणे. पुणे विभागाकडून सलामीसाठी गेलेले आहेत ते रुपेश चिकणे आणि समीर. मुंबई विभाग सिद्धांत पहिला चेंडू घेऊन येतात रुपेशसाठी. पाहूया आपण रुपेश काय करतोय. रुपेश सिद्धांत पहिलाच निर्धाव चेंडू. क्या बढ़िया गेंद थी ये सिद्धांत मोरे. जब लास्ट टाइम भी मैंने इसको कवरेज किया था बढ़िया गेंदबाजी की थी, बिल्कुल कानों को छूती हुई गेंदबाजी की थी. बहुत बाउंसर पे बाउंसर लगाई जा रही थी जहां पुणे की टीम ढेर हुई थी. क्या उसी को रिलोड करेंगे अगेन. बहुत ही बढ़िया उम्दा बॉल डाला था पहला, ये आउट स्विंगर था. कनेक्शन बढ़िया लेकिन एक ही रन पाएंगे. वहाँ थोड़ा सा मिसफील्ड होता हुआ जहाँ वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में उसको फील करते हुए खाली मात्र एक रन ही मिलेगा. वो बहुत ही बढ़िया झटका ये. यही काबिलियत होती है देखिए बड़े प्लेयर की. ये बड़ा गेंदबाज है, उसके बीच आपने गेंद भी खेली नहीं, वो रिवर्स स्विच करने गए और अपना बोल्ड आउट करके पवेलियन जाना पड़ेगा. यही एक काबिलियत है उस बड़े गेंदबाज की. देखिए जैसे स्विच के लिए गया, ये लेग साइड टर्म पे थी और एक पहला झटका लगता हुआ समीर जगताप को यहाँ लौटना पड़ेगा पवेलियन की तरफ. तो पुणे के लिए शुरुआत बेहद खराब. यहाँ 3 गेंदें लगी है बोर्ड पे और मात्र 1 रन स्कोर कार्ड पे. उसी बीच नया बैटर पुणे कमलेश जगताप. चलिए मैदान के भीतर चलते हैं. बहुत ही बढ़िया ऑन ड्राइव था ये, लेकिन वहाँ क्षेत्र रक्षण रहेगा. वाइडिश लॉन्ग इस रीजन में एक तैनात है क्षेत्र रक्षण. यहाँ ये 4 ओवर का मैच है, खाली 1 ओवर का पावर प्ले रहेगा. तो 2 फील्डर ही 30 यार्ड सर्कल के बाहर रहेंगे. बढ़िया संतुलित गेंदबाजी यहाँ सिद्धांत मोरे, जहाँ से कल लास्ट टाइम क्लोज किया था वहीं से स्टार्ट करते हुए यहाँ इस टाइम थोड़ा लाइन से चूके. सुशांत पुढचा चेंडू रुपेशसाठी घेऊन येत आहे. रुपेश पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहे. देखिए पावर प्ले का ओवर है और कितनी बढ़िया गेंदबाजी यहाँ सिद्धांत मोरे के द्वारा होती हुई. राउंड विकेट आ रहे हैं राइट हैंड बैटर को और बिल्कुल जगह नहीं दे रहे, बिल्कुल जड़ में गेंदबाजी. यॉर्कर लेंथ की तरफ गेंदबाजी होती हुई बिल्कुल पकड़ के जकड़ के रखा है इस पुणे के बैट्समैन को. जहां पहला झटका लगा था दूसरी तरफ आए थे जगताप. स्विच का फिर से प्रयास करते हुए बढ़िया गेंद थी, बिल्कुल ब्लॉक होल में डाली हुई. उसी चलते 1 रन यहाँ मुकम्मल होता हुआ. उसी बीच ये पहला पावर प्ले का ओवर मुकम्मल होता और स्कोर कार्ड पे रन मात्र चढ़े हैं 5 रन. ये 4 ओवर का मैच रहेगा, उसमें से पावर प्ले का ओवर तो निकल चुका है. मात्र 1 ओवर का ही पावर प्ले था. तो यहाँ मुश्किल खड़ी होती हुई दिखती पुणे टीम के लिए, जहां लास्ट टाइम शिकस्त ले चुके थे पुणे टीम. यही
बराबरी पे छोड़ने का प्रयास रहेगा, तो एक शुरुआत तो करनी बहुत जरूरी है यहाँ। थोड़ी सी यहाँ फील्ड में तब्दील करते हुए लांबूनच मुंबई बॉलर्स नेम विशाल 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 What a excellent fielding onto the widest cover region there. काहीशी संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल पुणे संघाची. ये बढ़िया सूझबूझ दिखाई यहाँ रूपेश चिकने ने, ये बढ़िया क्रिकेटिंग शॉट था, थोड़ा सा लेट खेला, देखा थोड़ी सी ड्रैग डाउन डिलीवरी थी, थोड़ा सा स्लोअर वन था, थोड़ा सा धकेल दिया थर्ड मैन के रीजन पर, ये पहला चौवा हासिल होता हुआ पुणे टीम के लिए. तो क्या ये शुरुआत होगी पुणे के लिए, जो मोमेंटम की ज़रूरत है यहाँ रूपेश चिकने को एक बड़ी पारी खेलनी होगी अगर रिस्पेक्टेबल टोटल बनाना है. जहाँ मुंबई टीम बनी हुई दिख रही है, जो डिसिप्लिन वो बॉलिंग लाइन अप में दिखा रही है. Vishal Jadhav, not a good line to ball. When the ball is batsman is shuffle across the off stump, but you put the ball very wide of that off stump, and the umpire has signaled the wide ball there. The extra run will be added into the total there. 11 runs on the scorecard. Second over into the progress here. Just wanted to connect, but not that connection what the batter is looking for. They are looking for the second. There will be the danger into the batting end, but completely into the control by the Chikne, Rupesh Chikne. Rupesh is shuffle across the line too much, and that's why the bowler is adjusting his line very early, and that's why he's not connecting the ball, not timing well here. Not a good shot to play when you are playing across the line. The bowler is putting straight into your bat there. You have to play against the overpitch delivery or the head of that bowler. I avoid it long on reason. You should put your brain into that shot. Not again you are putting the across the line, going and playing across the length. This is the right connection, right shot actually. Shot selection was good. The ball is traveling into the deep cover region. Looking for the run out there, upfield for the run out there. There is no, I think, no connection and stump and ball there. So excellent discipline by the Vishal Jadhav, right arm or medium pacer coming over the wicket. High arm releasing point from that Vishal there. Not giving any room to the batter. Rupesh is looking for the hitting. Again he is standing across the line. And the bowler has read what he is trying to do, and that's why he's putting the ball into the right areas, right and good length areas. चलिए मैदान के भीतर चलते हैं. ये कड़ा मुकाबला है, दो रीजन जुड़े हुए हैं इससे, पुणे और मुंबई. लेकिन शुरुआत यहाँ पुणे यजमान टीम के लिए कुछ खास नहीं रही है सर. अब क्या रीजन हो सकता है जो पुणे को स्टार्ट नाही मिळाला यहाँ. तर समोरची टीम जी आहे मुंबई संघ गोलंदाजी खूप चांगली करताना बघायला मिळते. अचूकता त्यांच्याकडे नक्कीच असणार आहे आणि तयारी भरपूर केली असणार आहे, कारण पाठीमागच्या वर्षामध्ये मॅच जिंकले, त्यांना तो इतिहास पुण्याला ठेवायचा. मतलब पुणे संघाने मतलब पुणे ने तैयारी की नहीं है. तैयारी तो पुणे ने भी की है, तो आपको परफॉर्म करना है उस बड़े स्टेज पे. तो कहते हम कम ऑन पुणे. पुणे cheer up for Pune because the Pune start is not that much. पुण्याचा आवाज ऍक्च्युअली येत नाहीये. पुणेकर आवाज उद्या गणपती बाप्पा. दगडूशेठ हलवाईचा आवाज झाला पाहिजे इकडे. तर धावा झालेल्या आहेत त्या स्कोर कार्ड वरती 17 धावा. आणि आता बघूयात पुणे संघ कसा कमबॅक करणार. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत ते खास मुंबईवरून आमचे कॉमेंटेटर कदम सर आहेत. तो जुगलबंदी रहेगी यहाँ पे. तर लालबागचा राजा एका बाजूने खूप जगात भारी आहे, तर दुसऱ्या बाजूने नवसाला पावणारा बाप्पा म्हणजे आपल्या पुण्याचे लाडके गणपती बाप्पा.
पुणे आणि मुंबई चुरस तिथे वाढणार आहे. गोलंदाज तयार आणि हा चेंडू पुन्हा एकदा चाललाय. पुणेरी तडका 4 धावा. गणपति बप्पा नक्कीच बघू तो शकता. स्टार्ट मिला यहाँ. ये अच्छी गेंद नहीं थी विनोद के तरफ से, लेकिन ये स्टार्ट जो मिला था. संदीप जगताप, सँडी जगताप स्ट्राइकला आहे आणि उंच पोरा आहे. पुण्याचा जैसे लग रहा है शिखरदार. कि पुणे को यहाँ ठंड लग रही है. पुणे की टीम तो से ठंडाई गई है. जहाँ मुंबई यहाँ जलवे दिखा रही है. जहाँ यजमान टीम को पकड़ के रखा है, ये चॉइस अच्छा नहीं था. वहाँ हो सकता है चांस बनाया, लपकना चाहते थे लेकिन ड्रॉप कर बैठे. लंबा फासला वहाँ तय करके आए थे. 2 धावा आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा धावा काढलेल्या आहेत. आता मात्र पुणे संघ कमबॅक केलाय आणि धावा यायला सुरुवात होताना दिसती आहे. 3 धावा आल्यात आणि धावसंख्या असा असणार आहे बोर्डला 24 धावा. स्कोर कार्ड में यहाँ तेजी पकड़ी है. यहाँ जहाँ रुपेश चिकने और संदीप जगताप 2 बैटर आउटफील्ड पे खड़े रहे हैं पुणे टीम के लिए. नक्कीच चांगले धावा असणार आहेत. आता गोलंदाज देखील तयार होत आहे. स्पिनची जादू दाखवली मुंबईची. तर समोर पुण्याचा तडका आणि मारलाय हा पुणेरी. जलवा आला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. वाह. अभी पुणे का थोड़ा आवाज निकलता हुआ, जहाँ चार्ज करना पड़ा तब जाके बैटर भी चार्ज होते हुए. यहाँ ये बहुत लंबा हिट, जहाँ जरूरत थी अक्रॉस द लाइन खेलना पसंद करते हैं यहाँ चिकने, लेकिन कनेक्शन नहीं हो रहा था. लेकिन इस टाइम बिल्कुल बल्ले पे चढ़ी और काउ कॉर्नर के ऊपर से बहुत ही बड़ा छक्का. तो क्या ये पुणे को स्टार्ट मिलेगा? स्टार्ट मिळालाय सर, कारण पाठीमागच्या बॉलात चौकानंतर 3 धावानंतर पुन्हा एकदा षटकार आलाय. शिवनेरीचा छावा, तर त्या शिवनेरी ची तलवार आणि पुणे संघ जलवा दाखवते आपला. पुन्हा एकदा यावेळेस कव्हर मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. या दाद देनी हो गई क्षेत्ररक्षक की. वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में क्या बढ़िया क्षेत्ररक्षण किया था, लेकिन ये थोड़ी सी मिसफील्ड होती हुई बॉलर एंड में उसी का खामियाजा भुगतना पड़ा और एक्स्ट्रा 3 रन गए. याद है कि जहां 1 रन बहुत ही बढ़िया बचाया था वहां. नक्कीच असंच करावं लागेल आणि हे मॅच आहे, तुम्हाला हे बघायचंय प्रत्येक धाव, कारण ही तुमची मॅच पुणे वर्सेस मुंबई आहे. आव्हान त्याच लेवलचं आहे. चॅलेंजिंग मॅच आणि धावसंख्या वाढती. स्कोर मात्र 33 धावा झालेल्या आहेत आणि कोण म्हणतं धावा होत नाही, केल्याशिवाय होत नाही आणि धावा इथे ठोकलेल्या आहे पुणे संघाने. जबरदस्त बॅटिंग सँडी यांची बघायला मिळते आपल्याला. सँडी पुन्हा रिव्हर्सचा फटका मारलाय बॉलर तिथे आणि रन पुन्हा एकदा आलेली आहे. पुणे सध्या पुण्यामध्ये देखील चालू झालेली मेट्रो आणि पुणे शहर देखील आता वाढत चाललंय. खूप भन्नाट कामगिरी आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने असेल मुंबईचा फेमस वडापाव, दुसऱ्या बाजूने असणार आहे पुण्याचा फेमस कडक चहा. झंझरी मिसळ प्रेमी आहेत पुण्याचे आणि ये बहुत ही बढ़िया गेंद था. और इसी बीच ये बिंदी गेंद के काज ये ओवर समाप्त होता हुआ 34 पे. बहुत ही ज्यादा महंगी नहीं कह सकते कंसिडरिंग द डायमेंशन ऑफ दिस ग्राउंड हियर. धावसंख्या झालेली आहे 34 धावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. आपण बघताय त्या ठिकाणी धावसंख्या असणार ती 34 धावा. रुपेश एका बाजूनं चांगली खिंड लढवते, जशी बाजीराव प्रभू यांनी खिंड लढवली होती आणि जबरदस्त साथ या ठिकाणी संदीपची. त्याच्यामध्ये एक चौकार संदीपनं मारलाय, तर रुपेशनं देखील जर पाहिलं 1 षटकार 1 चौकार आणि नक्कीच आता आव्हान दिलेलं आहे ते मुंबई संघाला. मुंबईचा वडापाव लोणाची चिक्की. आता बघायचंय कोण कोण बरोबर. आता इथे बुक्की टेंगुळ पुणेकर देणार का मुंबईला, आणि चांगला फटका मात्र इथे बघायला मिळालाय. बॉल तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये असणार आहे. प्रेक्षणीय सामन्यासाठी आपण बघतोय आकर्षक ट्रॉफी असणार आहे ती या मॅच साठी. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर अंतर्गत ही मॅच दरवर्षी होते, मात्र यावर्षी एक्साइटमेंट खूप जास्त आहे. स्ट्राईकला आता सज्ज असेल पुण्याचा वंडर बॉय रुपेश
मोतीलाल लिटिल मास्टर रुपेश. आणि हा बॉल रुपेशचा एक चांगला फटका. धाव काढलेले आहेत पाठीमागच्या पहिल्या 2 ओव्हरला पुणे संघाला जास्त धावा नाही बनवलेल्या, मात्र त्यानंतर पहा त्यांनी धावा काढल्यात. शेवटचं षटक इथे आहे. धावसंख्या मात्र झाली असेल 36 धावा. बेस्ट वॉज द बेस्ट ही मॅच सुरू आहे. 36 धावा या ठिकाणी आपण पाहत आहेत. ओ काय फटका मारलाय हा, वा अफलातून फटका. मात्र तिथे अल्टी पलटी काम तमाम. यहाँ मैं गलती मानूंगा बैटर की. देखिए उन्होंने रिवर्स स्विच 2-3 बार खेलना किया. जो गेंद वाइडिश लेग स्टंप पे जा रही थी, जो वाइड होना था, बहुत दूर से उसको ड्रैग डाउन किया. 2-3 बार उन्होंने वही गलती की, लेकिन अभी शिकार बने. उस फासले को आप नहीं तोड़ सकते जब वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में बहुत बड़ा फासला आपको तय करना है. नवीन बॅटर आलेला आहे. नवीन बॅटर आलेला आहे पुणे संघासाठी. गणेश आलाय रिंगणात. गणेश रिंगे 6 बॉलात 6 षटका मारले होते. अभिमान पुण्याचा अभिमान एका बाजूने असणार आहे. येल्लो टीम चेन्नई आणि मुंबई असा सामना इथे रंगलेला आहे. आणि जसं IPL मध्ये जसं होतं तसं सामना इथे. कारण प्रेक्षक ऑनलाईनला जर तुम्ही बघितला आकडा 200 आता पार गेलेला आहे. 2000च्या पेक्षा जास्त प्रेक्षक 200 लोक आता चॅटिंग मध्ये बिझी आहेत. स्कोर आहे 56 अब तक 56. आणि बॉल वा शिवरायांचा छावा इथे ठोकल्यात 6 धावा. व्हॉट हिट. पहिल्याच चेंडूवरती गणेश रिंग. आणि जैसे कि गणेश रिंग ने पिंपरी चिंचवड करंडक में 6 गेंद में 6 छक्के लगाए थे. क्या उसी को रीलोड कर पाएंगे? यहाँ पहला छक्का तो लग चुका है. अगर 6 गेंद में 6 छक्के अगर जड़ देते यहाँ, तो यहाँ 1000 का पारितोषिक गणेश रिंगे के लिए. जहाँ 3 गेंदें बची है, तो 3 गेंदों में अगर 3 छक्के भी जड़ते हैं. पुण्याचा सिक्सर किंग मैदानामध्ये खेळतोय. अफलातून बॅटिंग मात्र त्याची. 2 बॉल बाकी आहेत. दोन्ही बॉल 2 षटका मात्र 1000चा प्राइज असणार आहे बळरामजी वारे यांच्या वतीनं गणेशला. आणि यावेळेस नो बॉल लायसन डिलिव्हरी असणार आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. गणेश गणपती बाप्पाचा गजर करतोय. आणि अगले बरस आना ही होगा. पुण्याचा लाडका गणपती बाप्पा. पुणेरी पलटण आणि मुंबईचे सह्याद्रीचे शिलेदार एका बाजूनं मुंबई. या बॉलर लायसन डिलिव्हरी असणार आहे गणेश आडी. गणेश स्ट्राईकला. टप्प्याचा बॉल मोठा फटका सजवलाय मिड ऑफला. शतक आहे तिकडे आणि 2 धावा तिथे आलेल्या आहेत. आणि ये हो गई बात. मोये मोये भाई हा काय प्रकार. आणि पहा धावा झालेल्या आहेत. शायद मुंबई का अभी वो ट्रैवलिंग फ्लेवर खत्म नहीं हुआ है. जिस तरह से वो ट्रैवल कर रहे हैं ग्राउंड में देखा, जहां 1 रन था वहां 4 रन दे बैठे हैं. तो शायद वो ट्रैवलिंग फ्लेवर खत्म नहीं है यहाँ मुंबई का. अभी भी शायद लोकल में चल रहे हैं यहाँ मुंबई. धावसंख्या झाली असेल आता धावा 47 धावा झालेल्या आहेत. 4 धावा काढलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेचा बॉल फुल टॉस. चेंडू स्लॅप केलाय आणि बॉल चाललाय तो मिड ऑनला. क्षेत्ररक्षक असेल लॉंग ऑनचा. बॉल पर्यंत आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो क्या हुआ यहाँ पे मुंबई को. आज तो पुणे की चांदी लग रही यहाँ पे. पुणे तिथं काय उणे. आणि बघू शकता पुणे संघाने धावा बनवलेल्या आहेत. 4 षटकात 50 धावा लावलेल्या आहेत. आणि चांगला टोटल म्हणेल सर कदम सर ज्या प्रकारे धावा काढल्यात. आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळात अभ्यास चांगला केलेला आहे. 49 झालेले आहेत. 50 धावा 24 बॉलला. देखो जब पहले 2 ओवर में स्टार्ट नहीं मिला था पुणे को, उसके बाद बढ़िया रिकवरी, बढ़िया कमबैक माना जाएगा. बहुत ही उम्दा फिनिश मिला है यहाँ पुणे को. तो यहाँ मुंबई टीम को अपने निर्धारित 4 ओवर में बनाने होंगे 50 रन ये मैच जीतने के लिए.
तो वही पुणे टीम को उनको जकड़ के रखना होगा, ये 50 के बीच में ही। तो बघा सर, सिद्धांतच्या पहिल्या ओव्हरला फक्त 5 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरला विशालच्या 12 आल्या, मात्र तिसऱ्या ओव्हरला विनोद यांना 17 धावा ठोकल्या आणि शेवटच्या ओव्हरला देखील जर पाहिलं धावा आलेल्या जवळपास 15 धावा आल्यात. म्हणजे 2 षटकात पुणे संघानं काय कमबॅक केलं. जेव्हा आपण गणपती बाप्पाचं नाव घेतलं तिकडे आणि गणपती बाप्पा पावला आणि धावा झाल्यात 49 धावा बनवायच्या मुंबई संघाला. आणि ही मॅच बघायची आम्हाला मॅच चांगली होणं महत्वाचं आहे. दोन्ही संघ चांगले आपलेच आहेत. महाराष्ट्राचे दोन्ही लाडके संघ शिस्तबद्ध डिसिप्लिन या ठिकाणी बघू शकता. तिथे कॅप्टन आहेत मुंबई संघाचे अमितजी घाडगे सर. 50 बनवायचे आहेत आणि आव्हान आता कोणता संघ राखील पालकेली ट्रॉफी आपण बघू शकता. उसी का इंतजार है और उसी का इंतजार हमें खत्म होगा कुछ पल में, आने वाले पल में. तर आपण पुण्याचा संघ नक्कीच बघू शकता. ते 11 खेळाडू या टीम मध्ये आपण बघताय. संकेत सुतार कॅप्टन आहेत, रुपेश चिकणे, समीर जगताप, संदीप जगताप, गणेश रिंगे, वैभव उत्तेकर, अखिलेश कदम, राज सुर्वे, प्रदीप चिकणे, सत्यवान चिकणे, राज निकम. पाठीमागच्या वर्षी धावा किती झालत्या सर? सर 56 झालत्या आणि मुंबई संघाच्या धावा चेस केल्या का? तो लास्ट टाइम का मैच जब ये दोनों भिड़े थे तो वन साइड अफेयर था. मुंबई पूरी तरह से हावी थी उस मैच में जहां मैंने कवर किया था. नक्कीच आता पॅटर्न वेगळा आहे. पुण्याचा पॅटर्नच वेगळा असतो आणि हिशोब होणार आहे. आता टप्प्यात आला की कार्यक्रम होतो असतो पुण्याकडून. मुंबई तो बाज करना पड़ेगा, नहीं तो फिर से मेहमान आके बाजी मारेंगे, फिर क्या करेंगे आप? देखेंगे फिलहाल काय होणार ते बघायचं. मात्र आमच्या सोबत तो ताकद तो लगानी पड़ेगी. जुगलबंदी लागलेली आहे. सर तुम्ही मुंबईसाठी सपोर्ट करा, आम्ही पुण्यासाठी सपोर्ट करू. म्हणजे कसं प्रेक्षकांना देखील थोडं मजा येणार आहे आता. बिल्कुल, तो वही हम कर रहे हैं. यहाँ कंट्रोवर्सी तो हो गई, यहाँ जुगलबंदी हो गई. ले जाएंगे ट्रॉफी तो पुणे वाले लेके जाएंगे. जहाँ तक जो स्कोर कार्ड खड़ा किया है पुणे वाले, मुझे लगता नहीं कि उसको डिफेंड कर पाएंगे. जहाँ तक कि आप अगर बैटिंग लाइनअप देखेंगे मुंबई की, जहाँ विनोद सिरके जहाँ पैडअप करे, आप देखिए जिस तरह से तैयारी है उसकी. अरुण तुड़िलकर नाम देखिए, अरुण तुड़िलकर जिस तरह हंगामा मचाया था लास्ट टाइम भी और इस टाइम भी. डर होना चाहिए पुणे के लिए बहुत ज्यादा है. लगभग सर मुझे डर ऐसा होना ना लगे कि चाहिए. ये 10 विकेट से ही जीत जाए. डर होना चाहिए, लेकिन वो डर भी आपको खत्म कर सकता है कभी कभी. लेकिन स्कोर का डर नहीं है. पुण्याकडे देखील वैभव सारखे गोलंदाज आहेत. वैभव उत्तेकर, बुमराह आहेत पुण्याकडे देखील. आणि बुमराह आला की बुमराह दांडी तो गुरु होऊ चलता शकते. है, वो हमारे पास था जिसने जो सिद्धांत मोरे ने गेंदबाजी वो बुमराह की ही इक्वल थी. तो बुमराह तो मुंबई में चला गया. हमारे पास बिल्कुल विनोद है. तो हमारे पास भी एक हथियार ऐसा है जो अभी एनबी ट्रॉफी में जिनका बहुत बड़ा धमाका हुआ है, समीर जगताप. जब तक रहेंगी सांस तब तक लढते जाएंगे खिलाडी जाबाज. तर मैदानामध्ये मुंबई संघासाठी ओपनिंगला आलेली आहे मुंबईची जोडी आणि आली रे आली. आता पुण्याची बारी आली. आता बघूयात चॅम्पियन ट्रॉफीची एक्झिबिशन मॅच आपल्या सोबत नक्कीच आपण बघतायत. सिद्धांत आणि अरविंद आलेला आहे. अरविंद तोडीलकर आलाय. तर पहा पहिला षटक टाकण्यासाठी बॉलर आलेला आहे पुण्याकडून आलाय पहिलं षटक टाकण्यासाठी समीर जगताप. यहाँ देखिए प्रेशर होगा पुणे के टीम पे. लास्ट टाइम की लूजर है और इस टाइम पे स्कोर उतना बड़ा खड़ा नहीं किया है. और उसी बीच जो बड़े तगड़े फलंदाज उनके अगेंस्ट खड़े हैं, तो समीर पे यहाँ होगा दबाव, तो बिल्कुल होगा. तर हमरान मृत्युंजय ऋषी जोहरी सरांचा हा त्यांच्या तालमीतला पठ्य आहे. कोथरूड एक्सप्रेस. समीर तर समोर आहे मुंबईचा राजा अरविंद तोडीलकर. तर बोला गणपती बाप्पा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नक्की दोन्ही संघ महाराष्ट्राची ताकद आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे. मुंबई जी भारताची महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे, मात्र मुंबई आणि पुणे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वेगळं असोसिएशन आहे, मुंबई क्रिकेट देखील वेगळं असोसिएशन आहे. मात्र आता होतीये लढाई. पहिला बॉल
आणि पहिल्याच बॉल वरती फटका जबरदस्त मारलाय, ठोकलाय आणि रोकला बॉल तिकडे. वहाँ बढ़िया प्रयास था डीप स्क्वायर के रीजन में, बढ़िया स्टॉप किया. तो पुणे का पूरा डेडिकेशन दिख रहा है कि मैच को बचा के रखना ही है. रात गई बात गई, पिछला साल तो साल रहा, छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. सही है सर, लेकिन क्या आप लिख पाएंगे इस टाइम? तो यहाँ पे देखें पहिली गेंद 3 आहे. मला तर वाटतंय पुणे संघ हा शेवटपर्यंत लढेल. बोलने वाली बातें तो हम बोल के जाते हैं, लेकिन जब मैदान पे प्रयास तो करना होता है सर. प्रयास भी करेंगे और जीतेंगे भी, सारे दिल जीतेंगे आज पुणेकर. ये देखिए घूमी गेंद, तो पुणे का ये समीर है, गेंद को घुमाया बिल्कुल. लेकिन ये बहुत ही बढ़िया कॉल था, बहुत ही बढ़िया कॉल था अंपायर का. आप बहुत सफल कर रहे हो अक्रॉस द लाइन. ऑफ स्टंप के बाहर जाके अगर वाइड की डिमांड करोगे, तुम्हारे पास आने के स्थान पे तो हमारे पास भी रोहन खरा थे. तो ये देखेंगे रोहन खरात की फिरकी, वो भी मृत्युंजय के खिलाड़ी है. ओ घूमी गेंद, समीर क्या हिला डाला ना. कदम साहब क्या बोलेंगे आप? बिल्कुल हम बोलेंगे, एक दो गेंदें तो चले जाएंगे, थोड़ा टाइम तो लेना होगा हमें. क्रीज पे खड़े तो रहना है, डट कर खेलेंगे, वही एहसास है, वही साहस है. समीर जगताप पहिल्या 2 बॉल खूप चांगले टाकलेले आहेत. मुंबई पुणे म्हटलं गेलं तर नक्की उत्सुकता खूप असते. एक तेरी तो एक मेरी. हा फटका खूप चांगला मारलाय. घालील लोटांगण, वंदिना चरण, बॉसी मारेशेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. चौकार मात्र आलाय. धावसंख्या असणार ती 7 धावा इथे धावसंख्येमध्ये बघायला मिळणार आहेत. इलाका किसी का भी हो, धमाका होना चाहिए, साहस होना चाहिए, खेळ असू द्या. पाहू शकता आता इथे बॉल तयार असे, बॉल ट्रॅक मध्ये समोर आपण जर पाहिलं, ओ वाह काय शॉट मारलाय. झोपल्या फटका, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, षटकार देख. व्हॉट अ हिट. काय जबरदस्त फटका इथे मारलेला आहे. आणि सिद्धांत धावसंख्या आपण बघू शकता. स्कोर असता तो 13 धावा आपल्याला नक्कीच बघायला मिळतात बोर्डवरती. धावसंख्या आपण बघताय 13 धावा झाल्या. ना तेरा ना मेरा, ना तेरा ना मेरा, सब कुछ हमारे गणपती बाप्पा का. पुण्याची शान आहे. जशी यहाँ मुंबई जवाब देती हुई, क्या मुंबई कर सकती है सर? आपने अभी देखा मुंबई कुछ भी कर सकती, क्योंकि मुंबई क्रिकेट का मक्का कहा जाता है. मुंबईला क्रिकेटची राजधानी आहे मुंबई. आणि यावेळी देखील बॉल सुसाट गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. मुझे लगता है जहां तक पुणे ने ये मैच पहले ओवर में छोड़ना शुरू कर दिया है. जहां स्कोर कार्ड पे लगे हैं 17 रन with the loss of 0 wicket. What an excellent batting from the Siddhant Maurya particularly. When he was bowling, he just considered 5 runs. Now he batting, he has scored 17 runs in the first power play over. What a magnificent performance there. 17 जरूर झालेले आहेत, मात्र अजून 18 बॉल बाकी आहेत. आणि 18 बॉलला षटक संपले, खतरा होऊ शकतो. 17चा खतरा पाहत राहा. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी मॅच ऑन आहे. प्रचंड मोठं युद्ध मॅच बघताय ते आपण बघू शकता. सिंहगड रोड करंडकचे आयोजक चला स्पीड अप करायचं आहे. त्यांच्या या ठिकाणी बॅट आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. त्याचबरोबर ते आपले मॅच बघताय ते आमच्या आयोजकाचे शिलेदार, ज्यांचे वाई प्रीमियर लीगचे आयोजक देखील आहेत. महाबळेश्वरला जे स्पर्धा भरवतात ते देखील मैच बघतायत. जैसे जिक्र किया था आपने, वैभव पुणे के लाइनअप में है तो ये करिश्मा करना होगा, क्योंकि 17 रन आप पहले ही दे चुके हो. मात्र 33 रन बनाने हैं, 18 गेंदें बची है. तो इक्वेशन थोड़ा इजी दिख रहा है बैटिंग साइड को, क्योंकि 10-12 रन एक ओवर को बनाना इतना मुश्किल नहीं है इस हालात में जहां फ्लड लाइट चल रहे हैं. गेंद फुटबॉल की तरह बैटर को दिख रही है. वैभव आता असेल बॉलिंग साठी. वैभव भुलभुल्या बॉलिंग करावं लागेल वैभवला. मॅच जर जिंकायची असेल, शान राखायची असेल पुण्याची, तर बालेकिल्ला पुण्याच्या या शहरात राखेल का पुणेकर. पुणे सह्याद्री
हा बॉल आणि पहिलाच चेंडू लॉंग ऑनला काढले. 1 धाव. अशीच मॅच होणार आहे कारण आता बॉल बाकी राहिले शेवटचे 17 बॉल. 17 बॉल मध्ये रन झाले 18. अजून बनवायच्या त्या धावा 32 धावा. प्रत्येक बॉलला 2 बनवायचे. प्रत्येक संघाला ही मॅच महत्वाची आहे. आपण बघताय पुणे वर्सेस मुंबई. दरवर्षी ही मॅचची प्रतीक्षा केली जाते. बेस्ट ऑफ मुंबई, टायगर ऑफ मुंबई, बेस्ट ऑफ पुणे, पुण्याचे शिलेदार. क्रॉस द बैट. बहुत ही बढ़िया गेंद थी. देखिए वैभव की यहाँ तारीफ करनी होगी. जहाँ बैटर शफल कर रहे थे और गुडलैंड पे बॉल पिच कर रहे हैं, बिल्कुल जगह नहीं दे रहे बैटर को. देखिए शफल करके जगह बनाकर स्क्वायर लेग के रीजन में लंबा छक्का मारने के पूरे मूड में दिख रहे हैं यहाँ सिद्धांत मोरे. लेकिन तारीफ होगी यहाँ वैभव की. बहुत ही उम्दा ये गेंदबाजी कर रहे हैं वैभव. तो वही गेंदबाजी की जरूरत है यहाँ पुणे टीम को अगर ये मैच जीतना है. यावेळेचा फटका ऑन साइडला पॉवरफुल फटका इथे मारलेला आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 चार्ज केलं इकडे चौकार. या बिल्कुल प्रशंसा होगी सिद्धांत मोरे की. देखिए बहुत ही उम्दा शॉट था. ये गुडलैंड की गेंद थी, उसको ड्रैग करके मारा है. देखिए काउ कॉर्नर की दिशा में गेंद बहुत ही बढ़िया थी, लेकिन उससे बढ़िया उसका प्रहार था. देखिए एक क्रिकेटिंग शॉट था, पकड़ के ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा है काउ कॉर्नर में. तो यहाँ पूरे अंक मिलेंगे यहाँ बैटर सिद्धांत मोरे को. सिद्धांत मोरे आपला तो बॅटिंग करतात कारण ताकद आहे आणि खरं तर हा पोलापूर क्रिकेट असोसिएशन खेळाडू आहे आणि खरं तर त्यांचे कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कार्य करते. पुणे संघाचे सिद्धांत मोरे जो प्लेयर है यहाँ के जो आयोजक है हमारे शरद सर, उनके टीम से खेलते हैं. वो फिर से ड्रैग डाउन मारा है, लेकिन वहाँ प्लेयर है, लेकिन थोड़ी सी चूक नहीं कह सकते. बहुत लंबा दौड़ लगा के वाइडिश लॉन्ग ऑन रीजन से दौड़ना था, लेकिन प्रयास बहुत ही बड़ा था, बहुत ही बढ़िया था. वहाँ 2 धावा. धावसंख्या पुढे जाते. स्कोर झालेला आहे 24 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी अजून देखील 14 बॉल 26 धावांची गरज आहे. बघायचं जोर लावा पुणेकर. यहाँ बड़ा कड़ा मुकाबला चलता हुआ. देखिए ड्रैग डाउन करके फिर से मारना चाहते थे सिद्धांत मोरे, पूरी तरह से चकमा खा बैठे यहाँ. तो अभी भी ये मैच जीवित है. 13 गेंदें बची है. 26 रन और बनाने यहाँ एक अच्छी 2-3 गेंदें यहाँ प्रेशर डाल सकती है मुंबई टीम पे. सुपर संडे आहे. रविवारचा हा दिवस. सायंकाळचं सत्र. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आणि थोडा क्रॅम्प आलेले आहेत मुंबई संघ. खरं तर आपण जर मुंबईला गेलं मित्रांनो, गल्ली गल्लीत क्रिकेट खेळलं जातं. मुंबई का जर पाहिलं गेलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत महाराष्ट्रानं आपण जर पाहिलं गेलं अनेक खेळाडू दिलेले आहेत. त्याचबरोबर ते मुंबई क्रिकेटनं देखील जर पाहिलं IPL मध्ये देखील अनेक वेळा टायटल मुंबईचे मारले. मात्र पाहायचं आता इकडे धावसंख्या झाली ती 24 धावा. षटक क्रमांक 2 आपण नक्कीच या ठिकाणी पाहत आहेत. फलंदाज जर पाहिलं बॅटिंगसाठी असणार तो स्ट्राईकला सिद्धांत. मात्र या ठिकाणी स्ट्राईकला सज्ज असणार आहे. गोलंदाज देखील आपण जर पाहिलं सज्ज असेल. बॉल इन ट्रॅक मध्ये बघायचं काय कामगिरी केली जाते. ओहो, तर चुरस लागली असणार आहे आणि संयम ठेवलाय पुणे संघाने. ते मात्र महत्वाचं असणार आहे. बघायचं आता या बॉलवरती कसं उत्तर देणार, कारण धावसंख्या झाली ती 24 धावा आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणार आहे. राईट अप मध्ये विकेट. वैभव या ठिकाणी तयार असणार आहे. समोर सिद्धांत आणि हा चेंडू डॉट टाकलेला आहे. वा मॅच आली आता 12 चेंडू आणि 25 धावा. अजून देखील सामना ऑन आहे. गेम इज ऑन. Yeah, actually this game is still on because that consecutive 2 dot deliveries has made the pressure on the Mumbai side here. Excellent bowling efforts by the Vaibhav. It was a 4 dot deliveries and only 1 6 he has considered in this over. So now Mumbai has to put the pressure onto the opposition. Come on Mumbaikar. चला 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 पुणेकर. पुणेकर ऑन फायर. वाढीव आमचं पुणेरी. पुणे तिथं काय उणे असणार आहे पहा. आणि आता 12 चेंडू 25 धावा. या षटकात झाल्या फक्त 7. पहिल्याला जरी 17 आले ना, दुसऱ्यावर 7 दिले धावा.
अभी भी सर 12 गेंदें बची है और मात्र 26 रन बनाना है। 2 हिट हम 12-26 से कोई अजून 12 बॉल 26 पाहिजे। 13 ची सरासरी, वेगळं पॅटर्न आणि आता मॅच देखील टाईट आहे कारण ओपनिंग जोडीला थांबवलेले बॉलर राज सुर्वे आलेला आहे। समोर आहे अरविंद राज निकम आणि पहिला बॉल गेंद को धकेल दिया है बॉलर के सिर के ऊपर से। ये है मुंबई का धमाका। यह इलाका है पुणे का लेकिन धमाका हो रहा है मुंबई का। अभी तो प्रेशर में डाला या बॉलर को पहली गेंद को धकेल दिया है बॉलर के सिर के ऊपर से, बाउंड्री लाइन के ऊपर से 4 रन के लिए। उसी तहत स्कोर कार्ड जा पहुंचा 28 रन। अभी रन बनाने होंगे 22 रन और गेंदें बची है 11। तो ये इक्वेशन थोड़ा सा बैटिंग साइड के फेवर में जाता हुआ। क्रिकेट आहे, काही होऊ शकतं। शेवटचा बॉल पर्यंत तुम्हाला तिथे राहावं लागतं, संयम ठेवावा लागणार आहे तिकडे। पाहिजे आता पुढच्या बॉल वरती हा बॉल शॉर्ट ऑफ लेग टाकलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब केलेला आहे। पाठीमागच्या बॉलला जरी मारला चौकार, पुढच्या बॉलला केलं कमबॅक राज निकमनं। एकच धाव आली, धावसंख्येमध्ये पुढे जाते। स्कोर असणारा तो 29 धावा, बॉल बाकी 10 बॉल मध्ये बनवायच्या त्या 21 धावा 10 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत। बहुत ही बढ़िया कमबॅक। गोलंदाज आहे तो राज विसापूर, मात्र बॉलिंग साठी तयार असेल, समोर बॅटिंग साठी असेल तो सिद्ध्या असेल स्ट्राईकला। तर बघू शकता सिद्धू काय करणार आहे आणि सिद्धूनं स्विंग केला फटका आणि बॉल मिड विकेटला चाललाय। फिल्डर आहे तिकडे, एकच धाव मिळाली आणि सामना पुन्हा 9 बॉल आणि धावा बनवायच्या त्या 20 धावा। सामना जर पाहिलं बहुत बढ़िया एनर्जी फील्डिंग में देखते हुए मैं पुणे टीम की ओर से बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहरा दिख रहा है। बढ़िया लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी। यहाँ धावसंख्या 30 आहे, 9 बॉल राज निकम 20 धावा राज विसापूर आणि यावेळेस स्टील बॉल गोइंग लॉन्ग ऑन अँड वॉट अ कॅच। फलंदाज बाद पुणे टीम का पकड़ा अभी थोड़ा बाहर ही दिखता हुआ, थोड़ा प्रेशर में है अभी मुंबई है क्योंकि यहाँ ये बहुत ही बड़ी मछली यहाँ फंसती हुई। वा 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 पुणेकर कमाल केलं तुम्ही देखील आणि 30 झालेले आहेत। आता 8 बॉल बाकी आणि 8 बॉल मध्ये 20 पाहिजेत। धावा झाल्या त्या 30 झालेले आहेत आणि 20 धावांची गरज। मुंबई भारी का पुणे भारी, चाय बिस्किट खारी, मॅच चालू आहे लय भारी। काय पुणेकर कडक मॅच बघतायत। मुंबई शिर्डीमध्ये साई, फुलामध्ये जाई, घरामध्ये आई आणि इथे कोण मारे बाजी। करू नका घाई कारण की व्हायचे आहे आज विजयी। प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता लागली असणार आहे। जिस बैटर का हम जिक्र कर रहे थे विनोद सिरके, अभी स्ट्राइक पे रहेंगे विनोद सिरके। जहां 8 गेंदें में बनाने हैं 20 रन, विनोद सिरके जैसे स्ट्राइकर के लिए बहुत ज्यादा गेंदें हैं, तो उम्मीद होगी यहाँ विनोद सिरके से। ये पहला सिक्सर किंग है ये खिलाड़ी, खेल दिया है स्क्वायर लेग के रीजन के ऊपर से। तो जहां जिक्र हो रहा था विनोद सिरके का कि कब आएंगे स्ट्राइक पे, कब आएंगे क्रीज पे, वो आते ही धमाका शुरू हो गया है। आते ही गुंडागर्दी वाला शॉट खेला है और ये गुंडागर्दी वाला शॉट विनोद का हर बार रहता है। सिक्सर किंग कहते हैं इस खिलाड़ी को। पोलादपूरचा हा पोलादी फलंदाज आहे, ढाण्यावाग पोलादपूरचा सिक्सर किंग। षटकार, मॅच 7 बॉल 14 आलेली आहे। पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार। विनोद शिर्के लागोपाठचे 2 षटकारानं पुण्याचं संकट वाढवलेलं आहे आणि पुण्याचा संताप वाढवलेला आहे। 6 चेंडू आणि 8 धावा। यहाँ फिर से मुंबई बाजी मारने के तकदीर पे खड़ी होती हुई। ये जहां विनोद सिरके को दूर ही रखना था, अगर ये मैच को पुणे में बने रहना था। जहां विनोद सिरके आए या इक्वेशन खत्म हो गया। 6 गेंदें बचे, 8 रन बनाने हैं। 6 बॉल 8 आणि काय मॅच झाली सर। तो पहिल्या ओव्हरला 17, दुसऱ्या ओव्हरला 7, तिसऱ्या ओव्हरला 18 आल्या आणि आता 6 वर प्रदीप कडे बॉल आहे। प्रदीपचं 3 बॉल खूप चांगले टाकलं लागते प्रदीपला। आता 6 बॉल आणि 8 धावा। पहिले 3 बॉल महत्वाचे आहेत। मुंबई टीम देखील चांगली आहे, चांगलं करतीये, मात्र पुणे संघ देखील कमी नाहीये। 6 बॉल
6 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वारजे पुण्याचं ऐतिहासिक मैदान. या ठिकाणी गोलंदाज सज्ज प्रदीप, समोर आहे सिद्धांत. पहिला बॉल कसा टाकेल, पहिले 3 बॉल महत्वाचे असणार आहे. तिकडे फिल्डिंग बघू शकता, समोर 2 लावलेत. एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आहे, एक मिड विकेट आहे, एक स्क्वेअर लेग आहे आणि एक मिड विकेट देखील आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे पहा पुणे संघानं तर 4ही बाजू पॅक केलेल्या आहेत. तर बघूयात आता ही बाजू कशी असणार आहे. बॉल बाकी 6 आणि बॉल पुणे संघाला पाहिजे त्या विकेटची गरज. 8 धावांची आवश्यकता असते. बॉल तयार आहे आणि हा बॉल, ओ माय गॉड, फलंदाज बाद. जहां जरूरत थी विकेट की, यहाँ विकेट मिली है पुणे टीम को, तो वापसी का रास्ता हुआ यहाँ पुणे टीम के लिए. ये बढ़िया कैच लपका वहाँ वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में. तारीफ करनी होगी इस प्लेयर की. अभी भी 5 गेंदें शेष है और मात्र बनाने रन है 8. तो क्या यहाँ पुणे को फिर से मुंबई का वड़ा पाव खाना पड़ेगा आज. मुंबईचा वडापाव माहिती नाही. तर आता बघा 5 बॉल बाकी आहेत. मला 8 धावा दिले. 8 गाठ पडली ठकाठका. पुणे आणि मुंबई 5 बॉल आणि अजून देखील मॅच ऑन आहे. शर्यत अजून संपली नाही कारण की अजून आम्ही जिंकलो नाहीये. 5 बॉल आणि 8 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर देखील बघायला मिळणार आहे आपल्याला. प्रदीप तो बॉलर आहे ज्यांनी पाठीमागच्या वर्षी या लीगलाच 6 बॉल 5 धावा होऊन नाही दिल्या. तर सर्व काही त्याच्याकडे असणार आहे. बघायचं तो कसं बांधून ठेवते. नवीन बॅटर आलाय तो साहिल मैदानामध्ये तयार आहे. चांगला फटका इथे मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. शतशः मात्र बॉल पर्यंत 1च धावा आली. आता स्ट्राईकला असणार आहे तो विनोद. बॉल बाकी 4 धावा पाहिजे त्या 7. 4 बॉल 7. मॅच ऑन आहे. या पुणे को जीतने के लिए उमेश सिरके का विकेट जाना बहुत जरूरी है. अगर उमेश सिरके यहाँ खड़े रहते तो एक गेंद उनको बहुत ही ज्यादा होगी ये मैच फिनिश करने के लिए. नेगेटिव्ह बात अब नहीं होगी. यहाँ पे नेगेटिव्ह गोष्टीला आता किंमत नाही. आता जे आहे ते बी पॉझिटिव्ह. आम्ही करणार, आम्ही करू शकतो. तर बघायचं आता काय होते. 4 बॉल आणि आता 7 धावांची गरज. दोन्ही संघ ताकदवान. मुंबई पुणे, गेम इज ऑन. गेम बनाएगा नेम. 4 बॉल ए बॉल आणि हा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये बॉल तिथे अडवलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा काढल्या. 3 बॉल आणि 5 धावा. मंडळी सामना आवडला असेल तर 2 टाळ्या वाजवा या मॅच साठी. दोन्ही संघासाठी टाळ्या वाजवा. 3 बॉल 5 धावा. क्या होगा. गोलंदाज सज्ज आहे. बॉलिंग मार्क वरती आपल्याला तिथे बघायला मिळणार आहे. आणि याच बरोबर एक टप्पा. बॉल अडवला तिकडे. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि रन आउट. ओहो, पुणे संघ थोडा मिस केलाय. मॅच आली 2 चेंडू आणि 2 धावा. 2 बॉल 3 पाहिजेत. 2 बॉल 3 धावांची गरज. स्थिति में ये मैच पहुंचता हुआ. 2 गेंदें बची और रन बनाने होंगे 3 रन. फिर भी विनोद सिरके स्ट्राइक पे, लेकिन दाद देगी होगी यार. बॉलर की बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. बिल्कुल जगह नहीं दे रहे. विनोद सिरके जैसे प्लेयर को पकड़ के रखा है. पुणे का मुंबई. 2 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. यह आवाज तो मुंबई की आ रही है. पुणे शायद थोड़ा सा ठंड पड़ा है यहाँ. यहाँ मुंबई जहां तक कमेंट्री बॉक्स तक पहुंची है. ये शॉर्ट रन के लिए चेक करना होगा. शॉर्ट रन के लिए चेक कीजिए. बघायचं त्या ठिकाणी काय दिसत असणार आहे. कोण आता इथे धाव पूर्ण असणार का, कारण मॅच महत्वाची आहे. बघूया तिथे लवकर त्या निर्णय. डिसिजन पेंडिंग आहे. क्या होगा, मुझे लाख भरा चाहे क्या होगा, वही होगा अच्छा मुझे खुदा होगा. लेकिन इस खेल में ना किसी की दवा ना किसी की दुआ चलती है.
काय असणार आहे, धावा असेल का नसेल, काय असेल पुणे, आणि रन आहे, रन आहे. आणि मॅच आता असणार आहे ती 2 बॉल 3 धावा. बॉल अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आता हा बॉल प्रदीप पुणे संघाची या मॅचची कहाणी सांगेल का. 2 बॉल 3 धावा. मुंबई वर्सेस पुणे, पुणे वर्सेस मुंबई. 2 बॉल 3. चेंडू अतिशय महत्वाचा आहे. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना या मॅच मध्ये रंग लावायला लागणार आहे. क्या होगा, मुद्दे लाख बोराचा है, क्या होगा वही होगा जो मंजूर खुदा को, लेकिन इस खेल में किसी की दवा नहीं किसी की दुआ चलती है. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. बॉल प्रदीपचा. ओहो, चेंडू डॉट, चेंडू डॉट आहे. 1 बॉल आणि 3 धावा. हैंड के लिए थर्ड अंपायर का मांग की है यहाँ वो तारीफ करनी होगी इस गेंदबाज की. जहाँ ये एजचा रिव्ह्यू नाही आहे, अंपायर एजचा रिव्ह्यू नाही आहे, तुम्ही डिस्कस करा. थांबा, विनंती असणार आहे. पंच, चेंडू डॉट आहे. 1 बॉल आणि आता बनवायच्या त्या विजयासाठी 3 धावा. स्ट्राईकला आहे प्रदीप आणि समोर आहे बॅटिंग साठी विनोद शिर्के. सामना कंपल्सरी चेस करावा लागणार आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 1 बॉल 3 धावा. 1 बॉल 3 रन्स. कारण की 1 बॉल 3 धावा पाहिजेत. काय असेल आता निर्णय सांगा. सुपर असेल का सामना टाय असेल, काय होणार आहे निर्णय सांगायचा आहे. प्रेक्षणीय सामना आहे, प्रेक्षणीय मॅच आहे, तर सुपर होणार आहे. कारण प्रेक्षणीय मॅच आहे मित्रांनो, एक्झिबिशन मॅच आहे. रिझल्ट लागला पाहिजे या मॅचचा. 1 बॉल आणि 3 धावांची गरज. स्ट्राईकला आहे, स्ट्राईकला आहे विनोद. गोलंदाज देखील आपण बघू शकता सज्ज असणार आहे. गोलंदाज सज्ज आहे. टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. सामना जर आवडला असेल तर 1 बॉल 3 धावा. कोण मारेल बाजी. 1 बॉल 3 रन्स. आणि याबरोबर क्षेत्ररक्षक आहे तिथे मिडॉनला बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, फेकी खराब आणि हा सामना झाला आहे टाय. और फिर ये पुणे ने बाजी मारी. बढ़िया परफॉर्मेंस दिया पुणे के गेंदबाजों ने, पर्टिकुलरली एंड में. तो कंग्रेचुलेशन पुणे टीम को. यहाँ कंपल्सरी चेस था. ग्राउंड मध्ये जायचं नाहीये. सुपर ओव्हर होणार आहे. सुपर ओव्हर चला. सुपर ओव्हर होणार. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या. यार फील्डिंग टीम फील्डिंग लावून घ्या. फाइनल ओवर जिसने डाला 8 ओवर डिफेंड करने थे, 8 रन और उसको डिफेंड किया. नक्की सर, क्रिकेट असतं त्यामुळे मी सांगत होतो क्रिकेट ही खेळ कोणाची मक्तेदारी नाही. शेवटच्या बॉल पर्यंत लढायचं असतं आणि सामना शेवटपर्यंत गेलेला आहे. प्रदीप चिकने जिन्होंने ये लास्ट ओवर डाला था, बहुत ही उम्दा बॉलिंग परफॉर्मेंस था प्रदीप का. ये जो पित्तल वाली टीम से खेलते हैं, बहुत ही उम्दा. सुपर ओव्हर होणार आहे इकडे. चला फिल्डिंग लावून घ्या. 3 खेळाडूची नावं सांगा. 3 खेळाडूची नावं सांगा. बॅटर कोण कोण आहे. विनोद, अरविंद आणि सिद्धांत. पुणे संघ तुमचे 3 सांगा. बॉलर कोण आहे तुमचा.